आणि ते त्याच्या मागं व्हाईट व्हाईट आहेत छोटे. हॅलो फ्रेंड्स, आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर तुम्ही आमचे अयोध्येचे त्यानंतर मथुरा वृंदावनचे व्हिडिओ बघितले का? मला असं वाटते तुम्ही बघितले असतीलच. तर मथुरा वृंदावन आणि अयोध्या, त्याच्यानंतर बरेच दिवस झाला आम्ही कुठंच गेलो नव्हतो, म्हणून आमचा हा वीकेंडचा प्लॅन झाला भिगवणला जायचा. तर भिगवणला असं म्हणलं जातं की साऊथ युरोप मधून बरेचसे पक्षी जे आहेत ते इथपर्यंत येतात, भिगवण पर्यंत, कारण तिकडे थंडी जास्त असती, त्यामुळे ते इथे येतात असं म्हणतात. तर काही पक्षी हे गुजरातहून कच्छहून येतात आणि काही पक्षी जे आहेत ते साऊथ युरोपहून येतात असं म्हणलं जातं. आणि साधारण ज्यावेळी थंडी असती तेव्हाच हे आपल्याला बघायला मिळतात. आणि हा आता मार्च महिना आहे आणि मार्च महिनाच कदाचित, त्याच्यानंतर एप्रिलमध्ये काही बघायला मिळणार नाहीत, कारण परत उन्हाळा चालू होईल त्यामुळं. तर म्हणून आम्ही या विकेंडला हा प्लॅन बनवला. तर चला बघू मग आता किती वेळ लागतो ते. तर आता आम्ही चिंचवड मधून घरातून निघालो आहे 6 वाजता आणि मॅप मध्ये दाखवतोय आम्हाला 3 तास. हे बघा, घरातून आम्ही मॅप लावला आमच्या हॉटेलच्या इथे. तर कुठं राहायचं, काय राहायचं हे सगळं सांगणारच आहे व्हिडिओ मध्ये. तर सध्या हे दाखवत आहे 3 तास. बघू आता. आणि इकडे 3 तास दाखवते, कुठे ट्रॅफिक असेल जास्त. हा, बघू आता. आणि आज आरुष पण आहे आमच्या बरोबर. हा बहुतेक MIDC एरिया आहे. साखर कारखाना वगैरे मगाशी दिसला आम्हाला. आणि इथून अजून 26 मिनिटं आहेत. तर तुम्ही ऍक्च्युली वन डे मध्ये पण प्लॅन करू शकता. साधारण 8:45च्या दरम्यान आम्ही इथे पोचलो आणि इथंच आम्ही रूम बुक केली होती. उजनी फिश अँड आनंद विश्व ॲग्रो टुरिझम असं याचं नाव आहे. आणि खूप छान अशा रूम होत्या इथे. आणि यांच्या वन डेच्या पण खूप जास्त ऍक्टिव्हिटीज आहेत. आणि छान मस्त प्लेस वाटली ही आम्हाला, आवडली. छान रूम आहेत, मस्त आहेत ना. बघू आता आमची कशी. इकडे आम्ही गाडी पार्क केली आणि ही आहे आमची रूम. ये, आणि ही आहे खूप छान आणि सुंदर अशी रूम. तर खाली एक बेड आहे आणि वरती एक आहे. वरती बघू आपण. पण ही मस्त टेंट सारखं आहे. आतमध्ये इकडे कमोड आहे आणि याचा शेप तुम्ही बघितला असेल. इकडे फॅन वगैरे पण दिलाय. आता आपण वरती बघूया कसं आहे. आणि वरती पण हे असं आहे, छोटीशी विंडो आहे आणि इथे बेड आहे. तर हा काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे. मला वाटते छान वाटतंय पण, आहे ना. तर मग अशी जी रूम आम्ही दाखवली ती रूम आम्ही कॅन्सल केली आणि आता परत आम्ही दुसरीकडे आलेलो आहे. आणि दाखवते मी तुम्हाला ही रूम कशी येते. फ्लेमिंगो. हां ठीक आहे. आरसा पण आहे इकडे, टेबल आहे, चेअर्स आहे. तर हे आमचं हॉटेल होतं. काल फायनली आम्ही या हॉटेलमध्ये राहिलो. व्हेरी गुड मॉर्निंग. आज आहे सेकंड डे म्हणजे दुसऱ्या दिवशीची मॉर्निंग आहे. आणि सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहे फ्लेमिंगो बघण्यासाठी. तर सकाळी आम्ही लवकरच 6 वाजता उठून आवरलं वगैरे आणि आता त्यांचा फोन आला तुम्ही या म्हणून. तर आम्ही चाललोय आता. आणि आता आम्ही जाते तिथून. आता बोट मिळेल आम्हाला, बघूया. तर जे दोन्ही हॉटेल मी तुम्हाला दाखवलं, जे सुरुवातीला दाखवलं होतं उजनी आणि जे सेकंड दाखवलं फ्लेमिंगो, हे दोन्ही समोरासमोरच आहेत. आणि तिथून जे ॲक्च्युअल
प्लेस आहे बिग वन बर्ड सँच्युरीची, ती हार्डली 5 मिनिटावरतीच आहे. तर आम्ही आमची कार घेऊनच आलो तिथं. आणि इथं आता हे तळं आहे, मस्त आम्हाला सनराईज बघायला मिळणार असं वाटतंय. आणि आता आम्ही जस्ट इथं पॉइंटला या पोचलो आणि इथंच गाडी पार्क केली आम्ही. हे असंच आहे आणि इतकं मस्त वातावरण झालंय सकाळी सकाळी. तुम्हाला दिसत आहे का सनराईज? ऍक्च्युली तो इतका सुंदर आणि मस्त दिसतंय ना, पण मला माहित नाही ते कॅमेऱ्यामध्ये का असं येत आहे, पण ऍक्च्युली डोळ्यांसाठी तो खूप छान अप्रतिम असा हा सनराईज दिसतंय. जबरदस्त सनराईज. आणि हीच प्लेस आहे आणि इथून आम्हाला तर बोटीतून जायचंय. आणि इथे बघा तुम्ही, इथे बर्ड्स पण आहेत आणि खूप जास्ती एक्साइटेड आहे. चला. वाव. फ्लेमिंगो बघायला चालत साहेब आमचे. सूर्यदेवांच्या आशीर्वादाने साधारण 7 वाजता आमची बोट निघाली पक्षी बघायला. चला, तुम्ही पण एक्साइटेड आहात ना? कोणते कोणते पक्षी आम्ही बघितले ते बघायला चला. बिग वन हे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवरचं एक शहर आहे. आणि हे शहर पक्षी निरीक्षण, विशेषतः फ्लेमिंगो आणि वन्यजीव याच्यासाठी प्रसिद्ध आहे. पुणे सोलापूर महामार्गावर पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर उजनी धरणाच्या मागील पाण्यावर म्हणजेच बॅकवॉटरवरती हे आहे. आणि सोलापूर ते भिगवण हे अंतर साधारण 151 किलोमीटर आहे. यालाच मिनी भरतपूर म्हणूनही ओळखलं जातं. ऋतुमानानुसार बरेचसे प्राणी पक्षी स्थलांतरित होत असतात. काही खोल समुद्राच्या प्रवाहासोबत स्थलांतरित होतात, तर काही वायुमार्गाने स्थलांतरित होतात. तर फ्लेमिंगोबद्दल सांगायचं झालं तर आकाशमार्गे हा स्थलांतर करतो. तर याचं स्थलांतर 2 प्रकारचं असतं. एक आहे की जे भारतातल्या भारतात होणारे स्थलांतर म्हणजे स्थानिक स्थलांतर. तर याच्यामध्ये जे राजस्थानमधली कच्छ ही जी जागा आहे, तर तिथून फ्लेमिंगो पक्षी अन्न आणि निवाऱ्यासाठी इकडे तिकडे जातात. आणि यातले बरेचसे पक्षी मुंबईकडे येतात, तर काही भिगवणच्या दिशेने येतात. आणि भिगवणला जे फ्लेमिंगो येतात ते मुख्यतः युरोप, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, तिबेट आणि आफ्रिका अशा प्रदेशातून येत असतात. आणि यातले कित्येक पक्षी तर 10,000 पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास करतात. तर आम्ही जस्ट फ्लेमिंगो बघायला गेलो आणि हे उडून गेले. किती आमचं बॅड लक बघा. पण इतक्यातच दुसरा एक ग्रुप आला आणि नशिबाने आम्हाला ते फ्लेमिंगो बघायला मिळाले. आणि या उडणाऱ्या फ्लेमिंगोचा पण व्हिडिओ मिस करायचा मोह नाही टाळता आला आम्हाला. तर इथे भिगवणमध्ये तसं बघायला गेलं तर 200पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे मायग्रेटेड बर्ड्स इथं बघायला मिळतात. पण आम्हाला जास्त इंटरेस्ट होता फ्लेमिंगोवरती, कारण तोच तर सगळ्यात महत्त्वाचा आहे की जो इतक्या साऱ्या वेगवेगळ्या देशातून इथे येतो. म्हणून इथं फोकस आम्ही फ्लेमिंगोवर केलेला आहे. तसं बाकीच्या बर्ड्सची सुद्धा माहिती तुम्हाला पुढं देत आहे. पण हे बघा, जो मी म्हणलं की आमचा मिस झालं, पण हे दुसरे फ्लेमिंगो परत त्यांचा ग्रुप आला आणि नशिबाने आम्हाला ते बघायला मिळाले. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर तुम्ही दिवसभरात कधीही इथं येऊ शकता. पण जर तुम्ही विचारलं की आयडियल वे कोणतं आहे किंवा आयडियल टायमिंग कोणतं आहे, तर ते आहे की अर्ली मॉर्निंग किंवा सनराईजच्या वेळेला. कारण त्यावेळी कसं एकदम तुम्हाला सनराईजसुद्धा खूप सुंदर असा बघायला मिळेल, जसा आम्हाला बघायला मिळाला. आणि दुसरं म्हणजे काय तर पक्षीसुद्धा असतात त्यावेळी, त्यामुळं हा बेस्ट आहे. आणि दुसरं म्हणजे सीझन तर मी तुम्हाला सांगितला की नोव्हेंबरपासून ते मार्च एप्रिलपर्यंत असतात ॲक्च्युली. पण यावर्षी थोडं पाणी कमी आहे, त्यामुळं एप्रिल माहिती नाही, पण मार्च एंडपर्यंत तर नक्की असतील. एप्रिलचा मिड एप्रिलपर्यंतसुद्धा असू शकतात. पण तुम्ही एकदा कॉल करून विचारलं तर छान होईल. आणि हे लोकल आहेत, यांना म्हणलं जातं. हे जे ब्लॅक कलरचे दिसत होते हे आहेत पाणकावळे. आणि साधारण हे 16 मीटर पाण्यात आतमध्ये म्हणजे 16 मीटर खोलीपर्यंत हे पाण्यात डुबी मारतात आणि तिथून सुद्धा ते मासे पकडून आणू शकतात. हे त्यांची खासियत होती. आणि परत आले फ्लेमिंगो. आमचं लक्ष तर या फ्लेमिंगोवरच आहे फक्त, कारण इतके सुंदर आणि अप्रतिम आहेत ना
काही विचारायला नको. आणि जशी तुमची बोट त्याच्या जवळ जाते तर हे जे डिस्टन्स आहे ना हे जवळजवळ 100 मीटरचं डिस्टन्स असेल. आणि हे आहेत सीगल्स. हे पण बघा किती क्यूट आहेत. हे तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळतील. आणि हे बघा लव्ह बर्ड्स इथे किती गोड आहेत. हां, तर मी सांगत होते की साधारण हे 100 मीटरच्या अंतरावरूनच हे व्हिडिओ आम्ही शूट करत आहे. आणि जशी तुमची बोट त्यांच्या जवळ जाते तसे ते उडून जायचा प्रयत्न करतात. त्यामुळं शांत राहायचं, आवाज वगैरे करायचा नाही. इवन ते बोटसुद्धा म्हणजे थांबवतात तिथे, इंजिन वगैरे बंद करतात. त्यामुळं असं तुम्हाला जरी इथं वाटत असेल की खूप जवळून व्हिडिओ शूट केला आहे, पण असं नाही आहे, ते झूम करून घेतलेलं आहे. आणि जर तुमच्याकडं दुर्बीण वगैरे असेल तर खूपच छान, तुम्हाला व्यवस्थित ते बघता येईल. आणि कॅमेरा पण जर तुमच्याकडे चांगला असेल तर कधीही खूप छान होईल, कारण तुम्हाला छान छान फोटो शूट करता येतील. अजूनही आठवते लहान असताना ज्यावेळी वरती आकाशामध्ये बघायचो आणि पक्षी दिसायचे ते म्हणायचो पक्ष्यांची शाळा सुटली, पटकन बघा पटकन बघा. तर तुम्हालाही असं काही आठवतंय का लहान असतानाच्या गमती जमती? मला हे बघितल्यानंतर लगेच आठवलं. तर अजून आम्ही परत आलो पुढे, तर परत आम्हाला हेच दिसले फ्लेमिंगो. तर किती छान बघा, मस्त. तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही आम्ही गाडी तिथे पार्क केली ते बघितलं ना, तर ॲक्च्युली तिथेपर्यंत सुद्धा पाणी असतं असं ते म्हणाले. आणि परत इकडे जो आपण मगाशीच बघितला होता तो वाला पानकावळा, मगाशीच आपण याची माहिती बघितली पानकावळ्याची. आणि इथे बघा एकट्याचं कोणाची तरी मस्त पार्टी चालू आहे, एकटं. कळलं का तुम्हाला? फ्रेश एकदम मासा घेतला आणि मासा खात आहे हा. कसलं मस्त. आणि हा जो ब्रिज आहे ना, जो समोर तुम्हाला दिसत आहे, तर पाऊस आल्यानंतर हा ब्रिज पूर्णपणे पाण्याखाली जातो. म्हणजे विचार करा की किती डीप आहे हे. चला आता अजून हे सोडून अजून कोणते कोणते बर्ड्स आहेत ते बघू, पण ते शॉर्टमध्ये बघू. रुडी शेल्ड रुडी कुठे? चक्रवाक किंवा ब्राह्मणी बदक म्हणतात त्याला. ब्राह्मणी बदक. ओके, ते गोल्डन कलर. हे छोटे छोटे आहेत ते का? हे मोठे. इथे दोन पलीकडे दोन. हेच ना हे? एकटा किंवा ग्रुप नाही राहत, नाही हा जोडीने राहतात. त्यामुळे लवबर्ड सुद्धा म्हणतात. ओके. हां हां. काय नाव म्हणलं यांचं? गोल्डन शेल्ड. चक्रवाक किंवा ब्राह्मणी बदक म्हणतात. ब्राह्मणी बदक. ओके. ग्रे हेरॉन. ग्रे हेरॉन. त्याची जरी ब्राऊन कलरचा बसेल छोटा ब्राऊन हेरॉन. ह्यांचं काय नाव? सीगल. किती मासे त्यांचं ते खातात. भरपूर मासे भरपूर मिळतात तिथे. इथं तरी किती प्रकारचे पक्षी बघायला? हा निसर्गामध्ये हा हे पाण्यातले पक्षी आहेत. हो का? हा. ते पंखात अडकलेले हे छोटूशे सीगल आहेत. हे खूपच छान दिसतात आणि क्यूट असतात एकदम. आणि त्याचं प्रतिबिंब बरोबर पाण्यामध्ये पडतं, ते खूपच छान दिसतं. तर हे मला खूप आवडले. लहानच पण छान आहेत, एकदम क्यूट आहेत. हा कोणता म्हटला पक्षी आहे? वाव, असं पाहिजे होतं, मस्त. अशा प्रकारे साधारण 1 ते 1.5 तास आम्ही तिथं स्पेंड केला. आणि 1.5 तासानंतर आम्ही परत आलो आणि खूप छानशा अशा मेमरीज घेऊन खूप मस्त असा अनुभव होता. आणि तुम्हाला सांगेन की
एक बेस्ट प्लेस टू व्हिजिट आहे ही पुण्याच्या जवळची, त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. आणि येताना ब्रेकफास्ट केला, जवळच मानकर डोसा होता तिथे मस्त तुम्हाला ब्रेकफास्ट मिळेल. आणि निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू.